रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत पुरवठा कार्यालयात ठिणगी पडून लागली आग। वेल्डिंग काम करताना घटना, काही कागदपत्रे जळाली। इचलकरंजी येथील पुरवठा कार्यालयात आवारात पत्रे बसवण्याचं काम करताना वेल्डिंगची ठिणगी पडून कार्यालयातील शासकीय कागदपत्राच्या गट्ट्यास आग लागली। नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली। घटनास्थळी 15 भरलेले सिलेंडर होते आणि भिंती लगतच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयही आहे। सुदैवाने वेळीच आग नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला। महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या पुरवठा कार्यालयाच्या मागील बाजूस अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संबंधित कामकाज चालतो, तर त्या भिंतीलगतच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आहे। मंगळवारी सकाळी पुरवठा कार्यालयात मागील बाजूस पत्रे बसवण्याचं काम सुरू होतं। यावेळी पत्रे वेल्डिंग करताना त्यातील ठिणगी शासकीय कागदपत्रांच्या गट्ट्यावर पडली। काही क्षणातच तेथील गट्ट्यांना आग लागली। यावेळी काही नागरिकांनी आरडाओरडा केला आणि तातडीनं मदतकार्य सुरू केलं। यावेळी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी तसंच नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली। पुरवठा कार्यालयानं अवैधपणे गॅस सिलेंडर साठा करणाऱ्यांवर कारवाई करून तब्बल 51 सिलेंडर जप्त केले होते। यापैकी 15 सिलेंडर भरलेले होते। हे सर्व सिलेंडर जिथं घटना घडली त्या ठिकाणी होते आणि भिंती लगतच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयही आहे। मात्र सुदैवाने तातडीनं आग नियंत्रणात आल्यानं मोठा अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात सुरू होती। दरम्यान प्रांत अधिकारी दीपक शिंदे यांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेऊन पाहणी केली। त्यानंतर पंचनामा करून संबंधित सिलेंडर गॅस कंपन्यांकडे सुपूर्द करण्यात आले। महानकरी न्यूजसाठी सुभाष बसमे, इचलकरंजी।